नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मानसिक त्रास कमी करण्यासाठी या 5 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. चला तर मग आयुष्यात बदल करण्यासाठी या 5 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या केल्याच पाहिजे आणि काही टाळल्यासुद्धा पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये थोडा ना थोडा बदल नक्कीच होईल. नंबर 1, स्वतःचा आदर कसा करावा. जे लोक तुम्हाला विचारत नाहीत, किंमत देत नाहीत, तुमच्या भावनांचा विचार करत नाही, त्यांना भाव देणे, त्यांचा विचार करणे आजच्या आज लगेच थांबवा. नंबर 2, दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याकडून अपेक्षा करून दुसऱ्याच्या आधारावर जगणे लगेच सोडा. स्वतः खंबीर बना. नंबर 3, जे लोक प्रमाणाबाहेर तुमचा अपमान करतात, तुम्हाला आदर देत नाही, त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवा. स्वतःसाठी त्यांना उत्तर द्या. नंबर 4, सतत लोकांना अवेलेबल राहून, विशेषतः जे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत त्यांना व्हॅल्यू देऊ नका. नंबर 5, स्वतःच्या वेळेची, भावनेची स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नेहमी आनंदी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 6, बोलण्यापूर्वी एकदा विचार करा, कारण आपण कसे बोलतो यावरच समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वागतो हे अवलंबून असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. नंबर 7, नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ पोशाख वापरा. व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट वापरात आणणे गरजेचे आहे. नंबर 8, स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. नंबर 9, ज्या ठिकाणी तुम्हाला किंमत नाही तेथे जाऊ नका आणि ज्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याची, तुमच्या शब्दांची किंमत नाही तेथे तुमचे मत सुद्धा मांडू नका. 2, आपलेच लोक आपल्याला त्रास का देतात माहीत आहे का. नंबर 1, आपण त्यांना योग्य वेळेला उत्तर देत नाही. त्यांना आपल्याशी जी वागायचे आहे ते वागू देतो आणि त्यांच्या अन्याय झाला तो सहन करत असतो आणि म्हणूनच ते लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपल्याला त्रास देतात. नंबर 2, समोरचा व्यक्ती अतिशय आपल्याला त्रास देत असेल तर आपल्यालाही स्वभावामध्ये काहीतरी चुका असू शकतात. आपणही त्याला काहीतरी चुकीचं बोलतो असू शकतो. आपल्यामुळे नकळत त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला असू शकतो आणि म्हणूनच तो व्यक्ती आपल्याला कदाचित त्रास देत असेल. हे समजून घेणे म्हणजे समजूतदारपणाचं लक्षण आहे. नंबर 3, नात्यामध्ये संवाद नसेल हे आपल्याला लोकांकडून त्रास होण्याचे महत्त्वाचे कारण असू शकते. नात्यामध्ये संवाद हवा, अबोला नको. आपलेच लोक आपल्याला त्रास देत असतील तर आपले स्पष्ट मत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय तक्रार आहेत त्या एकदा त्यांना स्पष्टपणे सांगा. यामुळे बऱ्याच प्रमाणात समोरच्या व्यक्तीकडून त्रास कमी होऊ शकतो. नंबर 4, प्रथम स्वतःला कमी लेखणे. या सवयीमुळे समोरचा व्यक्ती साहजिकच आपल्याला किंमत देणार नाही. आपण स्वतःलाच किमती मानत नसू, स्वतःवरच प्रेम करत नसतो तर समोरचा व्यक्ती आपल्याला किमती का समजणार नाही का. आपल्या जवळ करणार नाही. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, जग आपोआप तुमच्यावर प्रेम करेल. नंबर 5, राग, चिडचिड करणाऱ्या लोकांचा स्वभाव कोणालाच आवडत नसतो. एखादी व्यक्ती सतत राग करत असेल, चिडचिड करून कुटुंबातील लोकांना त्रास देत असेल तर अशा व्यक्तीशी कोणी चांगलं वागत नाही तर त्रास देण्याचा हा प्रयत्न करतात. आता बघा, आपली प्रगती का होत नसते तुम्हाला माहीत आहे का. जाणून घ्या. फक्त बोलायचं, काहीच करायचं नाही. लोक काय म्हणतील याचाच सतत विचार करत राहायचं. नंबर 3, मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे, मी खूप कष्ट करतो असा गैरसमज स्वतःला करून देणे. नंबर 4, शॉर्ट टाईम विचार करून लॉंग टर्म नाही. नंबर 5, अपयश होण्याची भीती मनामध्ये असणे. नंबर 6, तुम्ही स्वप्न तर बघता पण स्वप्नासाठी काहीच धडपड करत नाही. नंबर 7, वाईट संगतीत राहणे. नंबर 8, वेळ वाया घालवणे, वेळेची किंमत न करणे आपल्या अपयशाचे पहिले कारण आहे. नंबर 9, दुसऱ्यावर अवलंबून राहणे. कोणीतरी मला मदत करेल याची सतत अपेक्षा करून स्वप्नाकडे जाण्यासाठी विलंब करणे.
हे आपल्या प्रगती न होण्याची कारणे असू शकते. नंबर 10, नको त्या गोष्टींना जवळ करणे म्हणजे सतत विचार करणे, टाईमपास करणे, वाईट लोकांची संगत असणे ह्या गोष्टी असू शकतात. म्हणजेच निगेटिव्ह गोष्टी जवळ ठेवणे म्हणजेच अपयशाकडे न जाणे होय. नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आनंद बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका. तो स्वतःच्या अंतर्मनात असतो. त्यामुळे स्वतः आनंदी राहण्याचे असेल तर अंतर्मनात शोधा. मला आनंदी राहायचे आहे, मी आनंदीच नाही ह्या विचाराने सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच जबरदस्ती आनंदी राहू शकणार नाही. आनंद ही कृती आपण अंतर्मनातून निर्माण करायची असते. नंबर 3, ज्या गोष्टी, जे लोक किंवा कोणतीही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल तर सर्व काही वेळेवर सोडून द्या आणि टेन्शन घेऊ नका. नंबर 4, आपल्या समस्याबद्दल, आपल्या अपयशाबद्दल, संकटाबद्दल इतरांना दोष देऊ नका आणि स्वतःलाही देऊ नका. खंबीरपणे समोर जायला शिका. नंबर 5, नेहमी हसत राहणे म्हणजे आनंदी नाही. आनंद हा आपल्या मनात, समाधानात, प्रसन्नतेत असतो. नंबर 6, आनंदी राहण्यासाठी मानसिक आरोग्याची अतिशय काळजी घ्या. सकस आहार घ्या, व्यायाम करा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. नंबर 7, नेहमी आनंदी राहायचे असेल तर प्रत्येकाला आनंदी, खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जो तो त्यांच्या मनाचा राजा असतो. आपण आपल्या मर्जीने जगायचं आणि त्याने त्यांच्या मर्जीने जगू द्या. नंबर 8, खरा आनंद, समाधान हे गरजूंना मदत करण्यात आहे. त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे जे काही आहे ते थोडेफार दान करण्याचा प्रयत्न करा. नंबर 9, आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी वेळ काढा. त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, प्रामाणिक राहा आणि नात्यामध्ये आनंद शोधा. नंबर 10, स्वतःला अतिशहाणे समजू नका. अहंकार, घमंड या स्वभावामध्ये येऊ देऊ नका. जगणे साधे, सरळ असावे. स्वतःच्या चुका शोधा आणि त्या बरोबर करण्याचा प्रयत्न करा. आपले सरळ वागणे, सरळ राहणे आपल्याला आनंदित जीवन देऊ शकते. नंबर 11, दिखाव्याच्या जगामध्ये स्वतःला गुंतवू नका. दिखावा नाही जे काही आहे त्यांच्यामध्ये समाधानी राहा. नंबर 12, समोरच्या व्यक्तीशी प्रगती झाली म्हणून त्याच्याशी ईर्ष्या, तुलना करू नका. नेहमी सकारात्मक विचार करून स्वतःची प्रगतीकडे, ध्येयाकडे लक्ष द्या आणि आनंदी राहा. आता या गोष्टी आजच्या आज लगेच सोडा. नंबर 1, सोशल मीडियावर म्हणजेच मोबाईलवर किमती वेळ वाया घालवणे सोडून द्या. माझं कसं होईल याच गोष्टीचा विचार करत बसू नका. सतत कामाचं टेन्शन घेऊ नका. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये रडणं सोडा. संधी शोधा आणि संधीचे सोने करायला शिका. नंबर 5, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आजच्या आज लगेच आळस करणे सोडा. आजचे काम उद्यावर ढकलणे सोडा. नंबर 6, व्यायामाचा कंटाळा करणे सोडा. नंबर 7, अति विचार करणे सोडा, कारण ह्या आधी विचारामुळे पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते. या गोष्टी अगदीच ऐकायला छोट्या वाटतात, पण या गोष्टी जर आपण सोडल्या नाही तर आपल्या आयुष्यात आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचाराबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.